सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज मी चाललेले आहे आदिनाथ महाराज संगोबा येथे। तर तिथे आमच्या केंद्रातून काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। तर महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात भरपूर पाऊस पडावा आणि आपला बळीराजा आनंदित व्हावा म्हणून सहस्त्र जलधारा अभिषेक आणि प्रजन्य रुद्रयाग या सेवा तिथे आयोजन केलेले आहे। तर तिथे मांदियाळीचा कार्यक्रम होणार आहे। आम्हाला प्रत्येकाला तिथे डबे घेऊन बोलवलेला आहे। तर मी त्याच्यासाठी ही शेपू चुका जो की रानातून आणलेला आहे बिना खाता पाण्याचा, तो भरपूर अशी कढई भरून भाजी केलेली आहे, 5-7 भाकरी केलेल्या आहेत आणि आता मी घेऊन जाणार आहे। केंद्रातून गाडी केलेली आहे, पण ती गाडी कधी निघेल, जर ती गाडी लवकर निघणारी असेल तर माझं काही इतक्या लवकर उरकायचं नाही, म्हणून माझं मी ठरवलं की स्कूटीवर जाऊयात म्हणून। कारण आज आहे शुक्रवार आणि परत मला माघारी येऊन भाजीला पण जायचं होतं। तर डबा भरून मी निघालेले आहे आता संगोबाच्या दिशेने। संगोबाला ह्याच्या अगोदर स्कूटीवर मी आमच्या सासूबाईंना घेऊन गेले होते, त्याला आता बरेच दिवस झाले आहे आणि मी आलेले आहे त्या सीनामाईच्या जवळ, जे की मागच्या वर्षी ह्याच नदीला भरपूर असं पाणी होतं आणि हा संपूर्ण पूल पाण्याखाली गेलेला होता। बघा आता वाटते का तरी की हा पूल पाण्याखाली गेला असेल म्हणून। आणि बघा ह्या मंदिराच्या अगदी इकडच्या ह्या पायऱ्यांजवळ पाणी टेकलं होतं, संपूर्ण मंदिराला पाण्याने येडा आला होता। संगोबाचं मंदिर आहे हे आदिनाथ महाराजांचं। इथं हा मोठा वटवृक्ष आहे। इथली महाशिवरात्रीला यात्रा असते। प्रवेशद्वार संगोबात आलेले आहे मी। बऱ्याच बायका येतात आणि गाड्या करून करून शेजारच्या आसपासच्या गावातल्या बायका आलेल्या आहेत। बघा ह्या पण बायांनी टमटम डुगडुग जे काही भेटेल जसं भेटेल तसं त्या बायका आलेल्या आहेत। मंदिराचा कळस आतून दर्शन बघा किती छान आहे मंदिराचा परिसर। आणि नेहमीप्रमाणे 10 वाजता कार्यक्रम आहे असं सांगितलं मी, बरोबर 10ला टच झाले आणि कार्यक्रम मात्र होणार होता 12 वाजता। इथं तयारी चालू झालेली आहे, आदिनाथ महाराजांना प्रार्थना चालू झालेली आहे। आता हे महाराजांची प्रार्थना करून बरोबर तो सहस्त्र जल अभिषेक धाराचं पात्र आहे ते व्यवस्थित तिथं लावण्यात आलेलं आहे। बघा त्याच्यात टँकरचा पाईप घालतात आणि बरोबर ह्या भांड्यातून त्या महाराजांवर आदिनाथ महाराजांवर जल अभिषेक होणार आहे। तर रेश्माताई वीर मॅडम यांचं तिथं पूजेची चालू आहे तयारी। आणि हे आम्ही आलेलो आहेत आता जिथं होम केलेला होता तिथं आम्ही रुद्रयाग सेवेला बसणार होतो। तर तिथं आलेलो आहे बघा, बऱ्याच बायकांनी पांढऱ्या साड्या घातलेल्या होत्या। पांढरी साडी माझ्याकडे नसल्यामुळे मी आपलं चॉकलेटी घातली, ट्रेडिशनल लुक देणारी गडवाल। तर बायका एकत्र आलं की गप्पा मारतात म्हणून मग काय केलं, तिथल्याच एका केंद्र प्रमुखने स्वामी समर्थांचा जप चालू केला आणि तिथं रेश्माताईंची त्यांची तयारी होईपर्यंत सर्वांनी स्वामी समर्थांचा जप सुरू ठेवला। थोड्या वेळाने तिथं लगेच सेवा चालू झाली। आम्ही सेवेला सगळे सेवेकरी बसलो होतो। पुरुष लोक सुद्धा भरपूर आले होते। मांदियाळी आणली होती, तर त्या मांदियाळीचं असं जागेवर बसूनच गोळा केलं जात होतं। ह्या ज्या 2 मुली आहेत त्या प्रत्येकाच्या जवळ जाऊन चपाती भाजी जमा करून घेत होत्या आणि तिथं आचार्याच्या हाताखाली बायका नव्हत्या म्हणून आम्ही 2-4 जणी मिळून त्या आचार्याच्या हाताखाली भाजीपाला कटिंग सेवा मग ती कुठलीही असो ती महाराजांपर्यंत पोहोच करायचं काम हे सेवेकरी करतच असतात। आणि ही भाजी निवडताना प्रत्येक जण श्री स्वामी समर्थ असं इथं देवाच्या दारचा प्रसाद तो कसाही असला, अगदी पातळ असू देत तरी पण त्याची चव 1 नंबर होती। आम्हाला इथं कटिंगला सुद्धा व्यवस्थित काही नव्हतं, तरी पण आम्ही सगळं असंच कशावर कसं तरी कटिंग करून तिथं आचार्यापाशी दिलेलं सगळं सामान आणि परत आम्ही सगळ्या महिला बरोबर सेवेसाठी हजर झालो। तोपर्यंत रेश्माताई आणि वीर मॅडम आल्याच होत्या, त्यांनी सेवा चालू केली। रुद्रयाग सेवा मी घरात 2-3 वेळा केली होती, पण माझी खूप इच्छा होती की मी सार्वजनिक असं सगळ्या सेवेकरी महिलांसोबत एकदा तरी रुद्रयाग सेवा करावी आणि तो योग आला होता। तर मी ती सेवा केलेली आहे आणि आमचं सेवेकऱ्यांचं सर्वांचं नशीब की आमची सेवा संपल्यानंतर माऊलींनी दिंडोरीतून आम्हाला हितगुजपर मार्गदर्शन केलं। इथे एक गोष्ट नोटीस करण्याजोगी अशी होती की माझ्या शेजारी जी महिला होती ती माझ्यापेक्षा कमी वयाने होती, पण सकाळच्या गडबडीत मला खाणं झालं नव्हतं आणि बोलत बोलत जेव्हा मी हे बोलली तेव्हा त्या सेवेकरी महिलाचं इतकी तळमळ होती की आता ही सेवा संपली की पटकन तुम्ही पहिल्या पंक्तीला जाऊन जेवायला बसा। तर मला तर असं वाटतं की माणसात माणूस दिसतात तोची पांडुरंग। त्या महिलेने मला पहिल्याच पंक्तीला जेवायला बसवलं आणि मांदियाळीचं संपूर्ण
जे लापशी सांबर भात केला होता इतकं उत्कृष्ट झालं होतं आणि ते मिक्स भाज्या त्या तरी खूप छान लागल्या होत्या. आणि नंतर मग शेवटी आम्ही परत एकदा दर्शन घेतलं. आणि तर इथं ह्या ताई प्रत्येकाला बाटलीतून तीर्थ देत आहेत. तर मी पण एक बाटली घेऊन गेली होती आणि मी पण एक बाटली भरून तीर्थ घेऊन आलेले आहे. अशा तऱ्हेने आमची रुद्रयाग सेवा कंप्लीट झालेली आहे. माझं जर काही चुकलं असेल बोलताना तर मला माफ करावं. व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करायला मला जमत नाही. तो मी जसा थोडक्या मोडक्या शब्दात जसा येईल तसा व्हॉइस ओव्हर केलेला आहे आणि माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे.